बघताय खेळाडू कक्षामध्ये फक्त जे दोन संघ खेळतायत त्याच संघातील खेळाडू असतील, अदरवाईज कुठलाही प्रेक्षक त्या कक्षामध्ये बसणार नाहीये. आणि जर एखादा प्रेक्षक जर तिथे आढळला गेला तर डायरेक्टली 2 धावांची पेनल्टी असेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. चला, दोन्ही एंड गोलंदाजी होणार आहे. दोन्ही पंचांची माहिती साडे आणि प्रत्येक संघाला 1 इनिंग रिव्ह्यू आहे ओनली बीमर आणि व्हाईट साठी. परंतु लोखंडे सर स्टार्ट गोलंदाजी VIP कक्षाकडून होणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. ओपनर भेजना है आई गावदेवी कलम्बोली. दोनों टीमों के 12वें खिलाड़ी को गेंद डालने से पहले कमेंट्री बॉक्स में रहना है. मेरे साथ वॉइस ऑफ PTC योगेश पाटिल जी. एक बात है कि योगेश पाटिल की आवाज़ PTC में इतनी गूंजी है जितनी मोहम्मद रफ़ी और लता मंगेशकर की आवाज़ आकाशवाणी पे नहीं गूंजी है. वेलकम. धन्यवाद सिद्दीक भावे सर. आज जो ढोले गावांना स्वप्न पाहिलं तो आज सत्यात उतरवला आहे आणि पहिलाच आय थिंक त्यांचा पर्व आहे की डे नाईटच्या स्वरूपात त्यांनी स्पर्धा आपल्या भेटीस ते घेऊन आले. आणि काय सुंदर मात्र या ठिकाणी आपण ओपनिंग सेरेमनी पाहिली. अनेक संख्येने मान्यवर मंडळी आज उपस्थित होते आणि त्यांच्याच साक्षीने मात्र हा सोहळा आपण या ठिकाणी अनुभवतो. आणि या स्पर्धेतील पहिला सामना एका बाजूला श्रावण स्फोट भोकरीच्या संघानं नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय आहे ती मात्र स्वीकारलाय. 4 षटकांची सर्व लढती असेल याची आपण नोंद घ्या. आणि दुसरी गोष्ट 4 ओव्हरची मॅच आहे, परंतु जे पहिले 3 षटक जे आहेत ते तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायचे आहेत, याची आपण नोंद घ्यायची आहे. दूसरी बात, जो भी आपको अनाउंसमेंट करना है वो कमेटी के पास. कमेंटेटर कोई अनाउंसमेंट नहीं करेंगे प्लीज. वेलकम बैक. डोले चषक की पहली गेंद, दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं, संकेत और दीपक, जबकि बॉलिंग के लिए नीलेश कथोड़े को मोर्चे पे लगाया गया है. संकेत और दीपक. डोले ट्रॉफी की ये पहली गेंद, बहुत ही खूबसूरत ग्राउंड का नज़ारा है. बिल्कुल वादियों के बीच में लग रहा है ग्राउंड है. ऐसा लग रहा है कि हम न्यूजीलैंड के किसी ग्राउंड पर इस ट्रॉफी को देख रहे हैं. स्वागत है आप सभी का. सचिन गोडविंदे जी, रुपेश जाधव, नीलेश गोडविंदे और तुकाराम गोडविंदे प्रेजेंट. डोले ट्रॉफी का घमसान शुरू होने जा रहा है. ये चलता रहेगा देर रात 8 तारीख तक. कौन बनेगा विजेता? योगी, सबसे बड़ी बात है कि BC4 फॉर्मेट है. वो घमसान जो हमने एकता ट्रॉफी में देखा, वो घमसान यहाँ फिर देखेंगे. हो, निश्चितपणे. आणि एक चांगली संकल्पना या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतोय, कारण 3 फॉर्मॅटमध्ये आपण ही स्पर्धा बाबीसर पाहणार आहोत. PTC फॉर्मॅट असेल, त्यानंतर ऑल ग्रामीण ओपन फॉर्मॅट आणि त्याच्यानंतर BC4 फॉर्मॅट सध्या आपण या ठिकाणी पाहत आहोत. दरम्यान रुपेश जाधव यांना विनंती करतो की आपण VIP कक्षामध्ये येऊन असताना आपण व्हायचं आहे. तुमचा मी या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. 3:41 पहली गेंद फेंकी जा रही है. नीलेश कतोड़े सामना करेंगे बल्लेबाज दीपक ठाकरे. पहली गेंद डोले ट्रॉफी की. ओहो, बल्ले का सिरा, फ्लाय स्लिप पे रन पूरा. थोडंसं पाहिलं तर शेवटच्या मोमेंटला बॅटचं तोंड उघडलं आणि क्रॅट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर भावेश वझे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. मॅन फ्रॉम सोनाली पाडा, वेलकम. नीलेश कतोड़े पहला ओवर करते हुए संकेत के लिए. संकेत ढोले. ओ, जड़ में गेंद, क्या गजब की गेंद थी. स्विंगिंग यॉर्कर, बल्ले की टो से लगी, लेग स्लिप में गई. 1 रन. दरम्यान या ठिकाणी संकेत गोड्यासाठी एक पारितोषिक आलेलं आहे. चॅलेंज ग्रुप आणि अक्षयजी पाटील यांच्याकडून जर सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे.
नीलेश बैकफुट पे गए, पंच किया गेंद को, गेंद जा रही है कवर बाउंड्री के बाहर। ये लगा पहला चौका ढोले ट्रॉफी का। पहिला आपण अगदी या कव्हर पॉईंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये तो यशस्वी राहिलाय। इस मरतबा इम्प्रोवाइज करके खेला है, गेंद हवा में, बढ़िया कैच, पहला झटका यहाँ कलम्बोली टीम को लगता हुआ आउट होके जा रहे हैं बल्लेबाज दीपक ठाकरे। दरम्यान मंडप डेकोरेटरचे पोपरेटर किंवा एखादा सहकारी जर इथे उपस्थित असेल तर आपण आयोजन समितीशी त्वरित संपर्क साधायचा आपण। आज क्या ग्रैंड ओपनिंग की वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर ने। आज आपके साथ सदाबहार कमेंटेटर अजय गरज सर रहेंगे, आपके साथ पीटीसी की वह आवाज़ जिसने पीटीसी क्रिकेट को ऊंचाइयों पे ले जाया, हमारे आपके सबके लाडले मेरे साथ योगेश पाटिल जी है। आक्रमणाला सुरुवात केली होती फलंदाजाने, परंतु कुठेतरी फटक्यामध्ये ताकद पुढे झोकली नव्हती आणि त्याच्यामुळे पाहतो की अगदी शॉर्ट फायनलीकडे झेलबाच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला। कदमों का इस्तेमाल, निकल के मारा है गेंद को, गेंद जा रही है लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, 4 रन। बढ़िया शुरुआत ढोले ट्रॉफी में हम देख रहे हैं कलम्बोली टीम की। फ्लाइंग स्टार्ट आपण म्हणू शकतो। जरूर एक विकेट दीपकच्या रूपाने मात्र या ठिकाणी गमावली टीम कोलंबोलीने, परंतु तदनंतर पाहिलं पण सचिन ठाकरेचं येणं आणि लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार त्याने लगावले आणि या पहिल्याच ओव्हरचा खेळ आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 14 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या। चला विलेजचं तुम्हाला भान ठेवायचं आहे, पहिल्या 3 जे षटकं आहे ते तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये मात्र या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत। जर आपण जास्त वेळ खर्च केला तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला एक फिल्डर अतिरिक्त मात्र 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल आणि हे नियम जो आहे तो सर्वांसाठी समान असेल याची आपण नोंद घ्या। आणि एक महत्त्वाची सूचना मित्रांनो, जे आमचे 2 खेळाडू कक्ष आम्ही या स्पर्धेसाठी उभारलेले आहेत त्या खेळाडू कक्षामध्ये फक्त दोन्ही संघातील खेळाडू असतील, अदरवाईज कुठला प्रेक्षक तुमच्या सोबतीला नसेल, तुमच्यासोबत कोच असला तरी चालेल, परंतु प्रेक्षक एकही मात्र त्या ठिकाणी नसणार आहे। जर आढळला तर डायरेक्टली 2 धाब्यांची पेनल्टी इथून मात्र दिली जाणार आहे। आणि प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत। तर यानंतर जो पुढील सामना असेल, मी दोन्ही टीमला विनंती करतो की आपण रेडी राहा। मीनाक्षी स्पोर्ट कांदली विपक्ष कृष्णा 11 वारलीपाडा। दुसरा षटक सुरुवात करतोय गोलंदाज या ठिकाणी अजय जाधव। ऑन साइडला पुल करायचं होतं, गॅप चांगल्या प्रमाणे शोधला, परंतु स्क्वेअर लेगकडे फिल्डर तैनात, थोडीशी मिस्टेक झाली, परंतु बाक्या पोताने त्याच्यामुळे पाहतो की 2 धावा त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या गेल्या। कंट्रोल शॉट खेला तो वहां पर जमीन के सहारे, लेकिन डीप में खिलाड़ी थे, परंतु जो फटका खेळला अगदी कॉन्फिडन्स वाढवेल ज्या अनुषंगाने मात्र चांगल्या प्रमाणे मिडल केला होता। असं वाटते की ही खेळपट्टी जी आहे ती मात्र फलंदाजांसाठी नंदनवन असावी, ज्या अनुषंगाने मात्र चेंडू चांगल्या प्रमाणे बॅटवरती येत आहेत। पुन्हा इथे हुक केलाय, इथे मात्र एलिव्हेशन परफेक्टली नाहीये, चेंडू चालला अगदी लॉंग लेगकडे फिल्डर तैनात मयूरच्या रूपानं चांगली प्रमाणे फेकी, सिंगल धाव तिथे कंप्लीट झाली गेली आणि सिंगलला संघाची धावसंख्या पोहोचली 17 वरती। योगी एक बात है कि रात में ये पिच मिजाज बदल सकती है। हो निश्चितपणे कारण क्रिकेटचा खेळच भावे सर आपण म्हणतो की अगदी रंग बदलणारा खेळ, जसा एखादा सरळा रंग बदलतो त्याप्रमाणे क्रिकेटचा खेळ रंग बदलणारा आहे। गोल्डमैन रुपेश जाधव जी फिर से जुड़ते हुए आपका हार्दिक स्वागत। अगदी फोकस मॅन आहेत आणि आयोजकांच्या सोबतीला सातत्याने मात्र खंबीरपणाने ते उभे असतात।
आसमान में बादल छाए हुए हैं और टेनिस क्रिकेट में पहली ही गेंद से ढोले ट्रॉफी छाई हुई। निश्चितपणे या काय जबरदस्त मात्र हे विहंगम दृश्य आपण पाहतोय अगदी गोलाकार ज्याप्रमाणे एखादा वर्तुळ असतो त्या अनुषंगाने मात्र ही क्रिकेटची नगरी सध्या आपण पाहतो आणि आज पहिल्याच सामन्यापासून अगदी मानवी समुंदर आणि भरपूर विवर्स आता मात्र आपल्या सोबतीला प्रिन्स मूवीज या वाहिनीवरती जोडलेले आहेत सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत 17 धावा फलकावरती लागल्या गेल्या जे आतापर्यंत 2 चेंडू अजयने हाताळले 3 धावा खर्च केल्या आणि अजयने सुद्धा मात्र या ठिकाणी कंट्रोलफुल गोलंदाजी केलेली आहे ओव्हर द विकेट मारा करतोय हो या ठिकाणी स्क्वेअर कट करायचं होतं परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये जबरदस्त मात्र या ठिकाणी लाईन मात्र पीक केलेला आहे टफा चांगल्या प्रमाणे पीक केलाय अच्छी गेंद थी, अतिरिक्त उछाल था, कट करना चाहते थे, चूके। च्या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च करतो गोलंदाज निलेशने आणि त्या धावा आता मात्र या ठिकाणी रिकव्हर करण्याचा प्रयत्न मयूर करतो अजय करतोय ओ चेंज ऑफ पेस व्हेरिएशन नाही फटका हवेत खेळला होता आणि अगदी दोघांच्या मध्ये मात्र चेंडू जाऊन त्या ठिकाणी लँडिंग झालाय जोपर्यंत चेंडू मात्र पाहू शकाल जमिनीवरती लँडिंग झालाय तोपर्यंत फलंदाजांना संधी मिळाली एकेच रूपांतर दुहेरीमध्ये केले गेलं आणि 2 धाब्याने 19 धाबा फलकावरती लागल्या गेल्या देखिए शॉट तो अच्छा नहीं खेला लेकिन उसके बावजूद 2 रन आए। यही तो क्रिकेट है, अच्छी गेंद पर कभी सिक्सर लगता है और खराब गेंद पर कभी बल्लेबाज आउट हो जाता है। हो निश्चितपणे आणि क्रीडांगण सुद्धा फार मोठं आहे गॅप फार मोठे आहेत आणि जर तुम्ही गॅप शोधले या ठिकाणी तर मात्र धाबा तुम्ही पल्लू सुद्धा पूर्ण करू शकता इथे फटका हवेत केला टायमिंग प्रॉपर नाहीये क्षेत्ररक्षक मिड विकेटचा आय थिंक किशोरनं चेंडूची वाट पाहिली परंतु तोपर्यंत फलंदाजाने तब्बल 2 धाबा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या दरम्यान पाहू शकला या ठिकाणी भोकरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय उमेशजी कथोरे उर्फ कुकाबाई यांचा शुभागमन झालेला आहे त्यांचं करूया या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील आणि फलकावरती एकूण धाबा पाहिल्या आपण 21 शेवटचा बॉल ऑन साईडला मात्र अटकेने पाहिजे तर पूल करायचं होतं परंतु इथे सुद्धा मात्र परफेक्टली मिडल नाहीये दुहेरीचा प्रयत्न झाला रनआउटची संधी होती परंतु ती संधी गमावली आणि मात्र थोडाफार का होईना मात्र नरेश आता मात्र या ठिकाणी विकेट किपरवरती मात्र थोडेसे नाराज होताना पाहायला मिळत आहेत 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत ऑफिशियल कॉल मैं देना चाहूंगा अगली 2 टीमों को आपको टॉस बॉक्स से जुड़ जाना है। खेलने वाली टीमें मीनाक्षी स्पोर्ट्स कांदली और कृष्ण 11 वाडलीपाड़ा। आपको तीसरे ओवर की समाप्ति के बाद टॉस बॉक्स में आके बैठना है। क्या सीन है, वीआईपी डाइस दिग्गजों से भरा हुआ। कहते हैं ना जीनियस पर्सनॅलिटी अंडर दी वन रूफ। धन्यवाद सिद्दीक भाई आताच आपल्यामध्ये उमेश कातोरे साहेब कुकाबाई यांचं आगमन झालंय हार्दिक स्वागत आहे सुस्वागतम कुकाबाई प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून क्या बात आहे कुकाबाई खूप खूप धन्यवाद आपण आज आपल्यामध्ये उपस्थित आहात आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरिता आपण जे बक्षीस घोषित केलंय गोलंदाज नक्कीच आपलं जीवाचं रान करतील 500 रुपयाचं बक्षीस पटकावण्यासाठी खूप खूप धन्यवाद। वेलकम बैक। ये आवाज़ वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर की है। अगले मैच में आप उनको सुनेंगे। वॉइस ऑफ महाराष्ट्र सदाबहार महाराष्ट्र की आवाज़ अजय गरज सर के साथ। श्रवण स्पोर्ट भोकरी इस वक्त टॉस जीत के बॉलिंग कर रही है। 2 ओवर में जो रन आए हैं वो हैं 23। आई गावदेवी स्पोर्ट कलम बोली वाले इस वक्त मीठी बोली बोल रहे हैं बल्लेबाजी की। गेंदबाजी में तीसरे ओवर में परेश पिसाल को मोर्चे पे लगाया गया है। पिसाल को मिसाल देनी होगी गेंदबाजी की। भोकड़ी जो नदी किनारे फेमस इलाका है परेश पिसाल पहली गेंद स्विंग कर दिया है गेंद जाएंगी बाहर 6 रन
संकेत ने साफ इंडिकेशन दिए डेथ ओवर में नहीं छोड़ेंगे। उधर है ना, उधर उधर बैठे हैं ना माइक लेके। 6 रन, 29 पे पहुंचा स्कोर। एक विशेष पारितोषिक आहे. संकेतने लागोपाठ 3 षटकार मारल्यावर अक्षय पाटील चॅलेंज ग्रुपकडून 3,000 रुपये, सूरज पालवी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे आता पारितोषिकांचा वर्षाव आहे. नो बॉल, फ्री जाता हुआ पहला ढोले ट्रॉफी का। दरम्यान पाहू शकाल या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ग्रामपंचायत आमनेचे माजी उपसरपंच आदरणीय सुभाषजी दलवी साहेब सध्या व्यासपीठावरती विराजमान आहेत आणि त्यांच्या सोबतीला धन्यवाद, या धन्यवाद. ठिकाणी पाहू शकाल विपुलजी जाधव जे भोकरीचे उपसरपंच आहेत, दोघांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. एक एक महत्वाची सूचना आयोजकांनी दिली आहे. तुम्ही बक्षीस लावू शकता, पण जे बक्षीस तुम्ही ऊपर लावताय, लगी है लेकिन फ्री हिट है, कोई नुकसान नहीं। सिद्दीक भाई 2 मिनिटं थांबा. तुम्ही बक्षीस लावू शकता, पण जे बक्षीस लावताय ते इथे आधी जमा करा. म्हणजे कसं आहे, द्यायला आम्हाला सुद्धा सोयीस्कर होईल. बरोबर आहे. तर नम्र विनंती, बक्षीस जमा करा आणि आपण देऊन टाकूया. ठीक आहे. आणि नाही मारलं तर परत देऊ. दूसरी बात ये कि हमारी कमेटी ओवर के बाद वहां बैठे हुए कमेंटेटर से अनाउंसमेंट करे। परेश पिसाल, बिल्कुल इंटरनेशनल और ऑफिशियल कमेंट्री भी जाना चाहिए और लुक भी जाना चाहिए। कदमों का इस्तेमाल, निकल के मारा, फील्डर मौजूद और आउट हो गए बैट्समैन। बजा रे बजा, कम बजा बजा। परेशनं मात्र या ठिकाणी काय जबरदस्त वापसी केलेली आहे. पहिल्या चेंडूत षटकार, त्याच्यानंतर नो बॉल हाताला. दोन्ही संघांसाठी या स्पर्धेचे केंद्रबिंदू आदरणीय सचिन शेठ गोडविंदे दादांच्या माध्यमातून पर सिक्स साठी 500 रुपीज कॅश प्राइज आपण देणार आहोत. क्या बात है, गोल्डन मैन जाग चुके हैं। ऑफ स्टंप के बाहर कोई स्ट्रोक ऑफर नहीं किया, डॉट गेंद। रुपेश जाधव गोल्डमैन, सचिन गोडविंदे गोल्डन मैन। अच्छी बॉलिंग कर रहे हैं इस ओवर में। सिक्सर लगने के बाद परेश पिसाल। ऑफसाइड में एक कॉर्डन नजर आ रहा है, फ्लाई स्लिप है, पॉइंट है, लगभग शॉर्ट फाइन लेक है और स्क्वायर लेक अंपायर की बगल में। कटर थी, पढ़ नहीं पाए, पुल किया है, नहीं पहुंच पाएंगे फील्डर। 1 रन। अच्छी कटर थी, हाथों के पीछे से उंगलियां फेरी थी, हालांकि हाफ ट्रैकर भी थी। 1 रन आता हुआ स्कोर में। स्कोर 32 रन, 2 विकेट। ओवर नंबर 3 चल रहा है। आप देख रहे हैं ढोले ट्रॉफी का पहला मुकाबला, जहां क्रिकेट के उभर रहे हैं पहले ही मैच में शोले। फिर शॉट गेंद हुक कर दिया है, अब की बार मौका नहीं, गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग पर। 6 रन।
प्रक्षेपण सध्या सुरू आहे. किंग ऑफ टेलिकास्ट रवी गुलवी, प्रथमेश पाटील आणि त्याचे संपूर्ण सहकारी आज या स्पर्धेसाठी अपाट मेहनत करत आहेत. परंतु या ठिकाणी जसा साहिल आला, जेवढा वेगाने त्याने चेंडू हाताला त्यापेक्षा दुप्पट वेगानं चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवला नरेशनं. त्याच्या बाटमधून निघणारा हा पहिला सिक्सर. पुन्हा मात्र त्या दिशेने खेळायचं होतं, परंतु हा चेंडू चालला अगदी लॉंग ऑन वरती मिस्टेक थोडीशी होती आणि त्याच्यामध्ये पाहतो की बाकअपला शतरक्षक वेगाने आले आणि सिंगलला मात्र दुहेरीमध्ये मात्र त्या ठिकाणी कन्वर्ट केलाय. चांगल्या प्रमाणे धावा येत आहेत या स्लॉग ओव्हरचा आपण विचार केला तर. आणि तसं जर पाहिलं तर नरेश एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची गणना आपण नेहमीच करत असतो कलंबोली संघासाठी आणि त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. या दुहेरीच्या अनुषंगाने संघाची धावसंख्या 38 वरती पोहोचली गेली 38. अजून या पहिल्या डाबातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ओ चांगला चेंडू बेट केलाय, पटल्यानंतर थोडाफार काय होईना खाली राहिलाय आणि त्या अनुषंगाने मात्र नरेशला त्या ठिकाणी बेट केला. पंचाचा बायचा इशारा, अतिरिक्त धाव मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा ऑफिशियल कॉल नाणेफेकीसाठी. एका बाजूला मीनाक्षी स्पोर्ट कानली संघ असेल, दुसऱ्या बाजूला कृष्णा 11 वारलीपाड़ा. हरेश, आपकी मालूमात के लिए कि आप पहले राउंड के जो मैचेस है 5-5 ओवर के रहेंगे और सेकेंड राउंड के 4-4 ओवर के. हो अजून एक चांगला चेंडू, अगदी बॉडीला ब्रश होणारा चेंडू पाहायला मिळतोय. स्टंपवरती निशाणा साध्य केलाय, परंतु दोन्ही खेळाडू आपापल्या कॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले गेले. परंतु आता ऑफिशियल पंचाने या ठिकाणी टीबी पंचांची मदत घेतलेली आहे रनआउट साठी. सॉफ्ट सिग्नल क्या है? नट आउट है. डेथ ओवर चल रहा है. अगली 2 टीमों के कैप्टन मीनाक्षी स्पोर्ट कांदली और कृष्णा 11 वार्डीपाड़ा. अगला मैच आक्रामक ग्रुप कलम्बोली और बीसीसी बोरियोली. उसके बाद वैताल स्पोर्ट दलेपाड़ा ए और श्रीदत्त नॉट आउट. सारगांव एचजी डोले और जय हनुमान वावोली, वापाले ए और सार्थक 11 कुडून. उसके बाद BC4 में तपस्या स्पोर्ट और पाइनियर, मित स्पोर्ट और एसके नवाब. उसके बाद 4-4 ओवर के सेकंड राउंड के मैचेस. 48 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. वापसी चांगल्या प्रमाणात झालेली आहे साहिलच्या वतीनं. हो हेलिकॉप्टर उडवायचा होता, परंतु एलिव्हेशन नाहीये. चेंडू सरळ त्याला लॉंग ऑफ वरती तिकडे सुद्धा मात्र थोडीशी चुकी घडली गेली. इथे मात्र रनआउटची संधी आणि तिहेरी संधी मात्र गमावली. त्याच्यानंतर तिहेरीचा प्रयत्न झालाय आणि तिहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज नरेश मात्र या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बाद होत असताना आणि अखेर या ठिकाणी कलंबुला लागणारा हा तिसरा धक्का नरेश शर्पानं. सनी डीजे सनी सध्या पाहतो या ठिकाणी तैनात झालाय. हो चांगला चेंडू, अगदी रायझिंग डिलिव्हरी आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी गोलंदाज साहिलनं एकही धाव खर्च केलेली नाहीये. पण एकूण 4 षटके इथे मात्र कंप्लीट झालेले आहेत. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 50 धावा फलकावरती आणि विजयासाठी श्रावण स्पोर्ट भोकरी संघासमोर 51 धावांचं लक्ष असेल. 51 रनों की चुनौती रखी है मुकाबले को जीतने के लिए. श्रावण स्पोर्ट भोकरी चलते हैं टॉस बॉक्स में. मीनाक्षी स्पोर्ट कांदली और कृष्णा 11 वार्डीपाड़ा. धन्यवाद सिद्दीक भाई. मित्रांनो, आज गोंसाई मेट गावाचे सरपंच विशालजी गावले आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा एक भव्य सत्कार आपण घेणार आहोत. निलेशजी गोडविंदे यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आता आपण करून घेणार आहोत. निलेशजी गोडविंदे साहेब, आपल्या शुभ हस्ते सन्माननीय विशालजी यांचा सत्कार करावा. सरपंच म्हणून उल्लेखनीय कामगिरी ते करतायत आणि आज डोळे ट्रॉफीमध्ये आयोजकांकडून त्यांना रंगबिरंगी एक शॉल
ही मायाची उबदार शॉल, सुगंधित पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर एक सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून आपण देत आहोत. अभिनंदन विशालजी, आपलं हृदय विशाल आहे आणि आपण चांगलं काम करत राहावे. त्याचप्रमाणे सन्मान्य सुभाषजी दळवी, माजी सरपंच आमने यांचा एक सत्कार आपण समीरजी गोडविंदे यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. आज या स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि आपला सत्कार करत असताना आज सर्व डोलेवासी हे गर्व अनुभवत आहेत. खूप खूप धन्यवाद भाऊ. शॉल, सुगंधित पुष्पगुच्छ आणि हा सन्मान चिन्ह स्पर्धेची आठवण म्हणून असंच हसत राहावे आणि आपली मैत्री अशीच अबाधित राहावी अशा लक्ष शुभेच्छा. जाऊया आता नाणेफेकसाठी आणि नाणेफेक करण्यासाठी मी भाऊराव जाधव साहेब ढोळे आणि त्याचप्रमाणे बाळाराम साहेब पुटे साहेब ढोळेचे या दोन मान्यवरांच्या हस्ते आता आपण नाणेफेक घेणार आहोत. बाळाराम पापे साहेब आणि भाऊराव जाधव साहेब या. तर जरूर आपण या ठिकाणी आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीकडे जात आहोत. भार्गव अँड कृष्णा 11 वारलीपाडा विपक्ष मीनाक्षी स्पोर्ट कांदली अशी लढत आपण पाहणार आहोत. तर वारलीपाड्याचा संघ अजून उपस्थित झाला नाही. आपण सामना सुरू करा. ते आले की आपण नाणेफेक करून घेऊया. ओव्हर टू यू कॉम बॉक्स. धन्यवाद वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर. आइए दोस्तों, लौट चलते हैं डोले ट्रॉफी क्रिकेट की अद्भुत दुनिया में. पहला मुकाबला ये संकेत दे रहा है कि इस ट्रॉफी को देखने के लिए हर किसी का मन डोलेगा. स्वागत है आप सभी का. प्रेजेंट बाय सचिन गोडविंदे, गोल्डन मैन रुपेश जाधव जी, गोल्ड मैन नीलेश गोडविंदे, तुकाराम गोडविंदे आप तक लाए हैं डोले ट्रॉफी 3 फॉर्मेट में. पीटीसी फॉर्मेट, ओपन ग्रामीण फॉर्मेट और BC4 सिटी क्रिकेट फॉर्मेट. वारलीपाड़ा के कैप्टन आए यस हरीश पंड्या. 5-5 ओवर का मैच रहेगा. पहले राउंड किया. या साहेब, भाऊराव जाधव साहेब आणि पापे साहेब या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते आपण नाणेफेक घेणार आहोत. प्रिन्स मूवीजवर आपण बघत आहात डोळे ट्रॉफी. सर, आपलं स्वागत आहे. या एका बाजूला वारलीपाडा, एका बाजूला कांदली. नाणेफेकीचा जो नाणं आहे ते दाखवतो. एका बाजूला आहे डोळे बी आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर डोळे ट्रॉफी 2026. कॉल देताना डोळे बी बोलायचं आहे किंवा डोळे ट्रॉफी 2026. कोणाचा कॉल असेल तुम्ही बोलणार. सर लपवा आणि कॉल घ्या. डोळे बी आणि डोळे बी आलाय. तर मीनाक्षी स्पोर्ट्स कांदली सर्वप्रथम नाणेफेक जिंकली आहे. त्याबद्दल तुम्हाला सलीम शेखकडून एक कोल्ड्रिंक आहे साहेब आणि पाटील फॅशन हाऊसकडून एक कॅप आहे. तहान लागली तर कोल्ड्रिंक आणि ऊन वाटला तर टोपी. काय म्हणाल, असे आगवेळे वेगळे प्रयोग आपण आज बघत आहोत डोळेगावामध्ये. कसं वाटलं हे नाणेफेक जिंकून सुद्धा बक्षीस मिळू शकते? हो, नक्कीच. काय निर्णय घेतलाय? क्षेत्ररक्षण आणि आपल्या PTC मध्ये प्रथमच हे लाईव्ह केलं जाते. तर डोळेगावामध्ये ही जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेची जी तयारी झाली आहे, इथलं जे वातावरण आहे ते बघून कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. आयोजन नियोजन खूप छान केलेलं आहे. थँक्स टू डोले ट्रॉफी ऑर्गनाइज बाय. वारलीपाडा संघाला प्रथम फलंदाजी करायची आणि वारलीपाडा संघ कृष्णा 11 स्पोर्ट्स वारलीपाडा. तर आज या स्पर्धेमध्ये तुम्ही आपला पहिला सामना खेळणार आहात. सिमेंटची खेळपट्टी आहे, लाईट्सचे मनोरे लागले आहेत, रात्री आपल्याला खेळायची संधी मिळाली. डे अँड नाईट आपल्या विभागामध्ये प्रथम होत आहे. काय वाटतंय? खूप सुंदर आयोजन केलं आणि पहिल्यांदाच टुर्नामेंट होते. भव्य दिवस स्पर्धा आहे. आणि स्पर्धेसाठी काय विशेष तयारी वगैरे करायची वेळ मिळाला होता का फक्त खेळत राहतो आणि तीच प्रॅक्टिस आहे? प्रॅक्टिस चालूच होती आणि प्लेयर आता 1-2 कमी आहेत. जरा Welcome back. प्लेयर कमी आहेत परंतु त्याचा फार फरक पडत नाही. यस. मीनाक्षी स्पोर्ट्स कांदली नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करणार. जाऊया समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. धन्यवाद हरीश. पहली गेंद गुड लेन पे पड़ने के बाद हल्का सा कांटा बदला था. ऑन द राइज
खेलना चाहते थे। योगी, वॉइस ऑफ पीटीसी, मेरे साथ जुड़ चुके हैं। देखिए मेरे ख्याल से ये 17वां टूर्नामेंट है, 15 तो हुए हैं पीटीसी में। योगी बताएंगे वाफले भी लगता है नंबर 1 पे है। 2 अच्छा ड्राइव, कोई लॉन्ग ऑफ मौजूद है, मिसफील्ड 1-2 का 4, गचार फील्डिंग 4 रन। खराब क्षेत्रशे पाहिलं आपण या ठिकाणी पाहू शकाल सुरुवात गोलंदाजीने चांगल्या प्रमाणे केली निर्धावना आणि त्याच्यानंतर पाहू शकाल या ठिकाणी लॉंग ऑफला फिल्डर जरूर होते परंतु तिकडे मिस्टेक घडली गेली आणि नशिबाच्या 4 धावा या ठिकाणी श्रावणपूर बोगरी संघाच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुजीत ठाकरे, फुल टॉस, गेंद छूट गया, घी का लड्डू। लंबा हिट लेना चाहते थे, 2 मर्तबा बचे वहां पर बल्लेबाज अक्षय जादव। 1 रन लेग बाय का आता हुआ, 1 रन से श्रावण स्पोर्ट भोकरी 5 रन। लक्ष तर पाहिलं तर चांगल्या प्रमाणे उभारला सिद्दीक बाबे सर, 51चं लक्ष आहे आणि त्या अनुषंगाने मात्र सुरुवात तुम्हाला करावी लागेल। सुजीत, छोटी गेंद बैकफुट पे गए, पंच किया सीधा कवच में, फिर निशाना चूका, फिर रन चुराते हुए। आतापर्यंत योग्य टप्पा इथे मात्र पीक केला, एक मात्र चौकार पाहिला, तोही मात्र कुठेतरी आउटफील्ड मध्ये चुकांच्या मुळे तो चौकार पाहिला। अदरवाईज सर्व चेंडू जर पाहिला आपण या ठिकाणी चांगली लाईन लेंथ आता मात्र या ठिकाणी सुजितनं मात्र तिथे या ठिकाणी पीक केलेले आहे आणि पहिल्या पॉवर प्ले मध्ये कुठेतरी फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून या ठिकाणी वंचित ठेवला आहे। एग्जैक्टली, अच्छा ड्राइव है लेकिन लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी भी है, फिर खराब फील्डिंग। ओ माय गॉड, ये खिलाड़ी तो लगता है खाना खाने के बाद हाथ धोना भूल गए हैं। चला आज भोकरी संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि प्रत्येक खेळाडूला भोकरी गावातील फलंदाजासाठी पर 6 आणि माजी उपसरपंच उमेशजी कथोरे उर्फ कुकाबाई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आपण इथे देणार आहोत आणि कॅश आमच्याकडे जमा आहे, नो टेन्शन। अगली गेंद कट करने की कोशिश, अपील वहां पर, कमाल की गेंद थी, बीट किया वहां पर। 1 ओवर की समाप्ति, कुल रन बने 8। पॉजिटिव रिप्लाई तो हम नहीं कह सकते, 1 ओवर की समाप्ति पे 8 बने और बचे हुए 3 ओवर को अगर हम देखते हैं तो हमारे युवा स्कोरर भावेश वजह बता रहे हैं कि कितने रन चाहिए यहाँ से। कुल मिलाकर जो टारगेट था 43 चाहिए, 51। क्या कहेंगे योगी? मित्र म्हणे की या ठिकाणी आज जय गावदेवी कलंबोली संघाने सुरुवात चांगल्या प्रमाणे केलेली आहे, कारण पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर फलंदाजाने योग्य ती धावसंख्या उभारली, 50चा आकडा फलकावरती लागला गेला, पण जो पहिला जो माइलस्टोन होता तो मात्र त्यांनी कंप्लीट केला। ज्यावेळी एखादा संघ 4 ओव्हरची मॅच खेळतोय त्यावेळी मात्र जरूर त्या संघाचा एक स्वप्न असो की 4 षटकामध्ये किमान आपण 50 धावा उभारणं मिराज गरजेचे असतात आणि तो पल्ला मात्र इथे कंप्लीट केला आहे आणि ते 51 धावांचा संरक्षण करत असताना या ठिकाणी गोलंदाजीने सुरुवात पॉवर प्ले मध्ये जबरदस्त केली आहे। जरूर आपण पाहिलं तर विकेटचं कॉलम त्याचं खाली आहे, परंतु इकॉनॉमिकल स्पेल आपण पाहिलं फक्त 8 खर्च केल्या, वेळेला महत्त्व द्यायचं आहे कलंबोली संघ। जर आपण जास्त वेळ इथे तर खर्च केला तर तुम्हाला माहितीच आहे की पेनल्टी कुठल्या स्वरूपात असेल, त्यामुळे मी सर्व संघाच्या खेळाडूंना मी विनंती करतोय की आज वेळेचं सर्वांनी भान ठेवायचं आहे। 18 बॉल आणि त्या मात्र विजयासाठी 43 धाब्यांची गरज टीम श्रावण स्पोर्ट भोकरी संघाला। आज ऐतिहासिक क्रीडानगरी ढोले ट्रॉफी 2026 ला आपण सुरुवात केली आणि अगदी थाथामाठानं मात्र या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा आपण या ठिकाणी संपन्न केला आणि पहा पहिल्या सामन्यापासून आता मात्र प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी वाढू लागलेली आहे। सर्वांचं सहर्ष स्वागत। फटका तैनात आणि ज्या विकेटच्या शोधात कलंबोलीकर होते तो विकेट प्राप्त केला, फलंदाज या ठिकाणी बाद झालाय मिस्टर निलेश कथोरे। बड़ी विकेट, बड़ी विकेट। देखिए सीधा खेला था, फील्डर वाइडिश लॉन्ग ऑन पे थे, कोई गलती नहीं की और पहला झटका यहाँ पे लगा है। आपको लगता है कि योगी, मुझे लगता है कि पहला ही मैच गुल खिलाएगा।
यस, असं वाटते की अगदी क्लोज एन्काउंटर होणार आहे. या अनुषंगाने सध्या खेळ सुरू आहे दोन्ही संघातील खेळाडूंच्या माध्यमातून. यस, सिद्दीक बावेसर सुद्धा आता मात्र जास्त मराठीला प्राधान्य देऊ लागलेले आहेत. न्यू बॅटर परेश पिसाल, युनिट नंबर 3. पहिले विकेट्स ब्रेक थ्रो आपल्या संघाला मात्र प्राप्त करून दिला गोलंदाज दीपक ठाकरेनं. 8-1 सध्या परिस्थिती पाहतो या ठिकाणी श्रावण स्पोर्ट बोकरी संघाची. 17 चेंडू शिल्लक आहेत आणि आता 17 चेंडूमध्ये विजयासाठी 43 ची गरज. हो, लोपुणा चेंडू फक्त दिशा दाखवली, चेंडू वेगाने चाललाय बॅकवर्ड स्क्वेअरकडे. चेस फार मोठी, चेंडू थांबू शकला नाहीये, निघून चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. Downs to leg side and tucked away on the onside. Have a look at that. Tucked away on the onside. Find the gap very well. Racing all the way to the backward square leg and long leg for 4. जबरदस्त ताकदीचा कमी वापर केला होता, फक्त युक्तीचा वापर केला आणि चौकार तिथे बसून गेला. पुन्हा मात्र या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतोय. इथे वाडिश लॉंग ऑन कुठल्या प्रमाणात मिस्टेक करत नाहीये, सिंगल धाव. म्हणजे बावेसर आता मात्र आपण म्हणू शकतो की चांगल्या प्रमाणे धाबा सुद्धा येत आहेत आणि एक गोलंदाज सुद्धा मात्र चांगले प्रयत्न करतायत. एग्जैक्टली योगी, देखिए या तो पिसाल खुद पीसे जाएंगे या गेंदबाजों को पीसेंगे. लेकिन बल्लेबाजों को आगे जाना पडेगा. अक्षय सध्या आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती आहे, त्याच्या सोबतीला परेश आहे. ओ बागफुटला वजन ट्रान्सफर केला, अगदी कव्हरला मात्र या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अनुमान बाउन्स तिथे मात्र चेंडूला प्राप्त झाला आणि त्या बाउन्सवरतीच फलंदाज त्या ठिकाणी अक्षय पूर्णपणे त्या ठिकाणी बीट झालाय. ऑब्वियसली एक्स्ट्रा पेस एंड एक्स्ट्रा बाउंस. हालांकि जहाँ खेलना चाहते थे वहाँ खिलाड़ी भी नहीं है. हो, पुन्हा मात्र बीट केलाय आणि अक्षयचा आपण जर खेळ पाहिला तर आय थिंक हा 5वा डॉट बॉल त्यांनी इथे खेळलाय. जर 24 चेंडूचा सामना तुम्ही खेळता आणि 24 चेंडूमध्ये जर तुम्हाला 51चा जर पाठला करायचा आणि त्यामध्ये जर एवढे तुम्ही डॉट पर्सेंटेज जर केले तर संघ तुमचा पूर्णपणे बागफुटला जाऊ शकतोय. एग्जैक्टली ये पैरों पे कुल्हाड़ी नहीं, कुल्हाड़ी पे पैर है. वापसी करावी लागेल. हो, हा फटका चांगला आहे, गॅप मध्ये चाललाय. मिडविकेट आणि लॉंग ऑनच्या दरम्यान काऊ कॉर्नर ऑफ फिल्डर तिकडे मात्र वेगाने येत आहेत. दुहेरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. परंतु बावेसर आपण जर इथून जर पाहिलं तर सिंगल डबल जर धाबा इथे जर जास्तीत जास्त येत राहिल्या तर आय थिंक कलंबोली संघ मात्र पूर्णपणे संतुष्ट राहू शकतोय. बिल्कुल यहाँ से सिर्फ बड़े शॉट की जरूरत है. 2 ओवर की समाप्ति, रन बने 15 और बचे हुए 2 ओवर में 36 रन चाहिए. इसका मतलब है कि हर ओवर में आपको कम से कम 2 से 3 बड़े शॉट लगाने होंगे. क्योंकि दूसरी बात ये अजयगरज सर भी कह रहे थे कि आउटफील्ड बहुत तेज़ है और हालांकि विकेट को हम देखते हैं तो दोनों के लिए बराबर चांस है. माना कि आउटफील्ड तेज़ है, आपने देखा जो गुडलैंड स्पॉट पे गेंदे पिच हुई है उसको इतना आसान नहीं रहा मारना. इन्हें अच्छे बल्लेबाज अगर आप है तो ग्राउंड का लाभ उठा सकते हैं, अच्छे गेंदबाज है तो पिच का लाभ उठा सकते हैं. परंतु इथे मी तर म्हणतो की तुम्हाला कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. तुमच्याकडे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये किमान तुम्हाला 7 षटकार मारायचे आहेत, कारण पर ओव्हरचा इथून जर आपण विचार केला तर 18च्या गतीने तुम्हाला धाबा जोडायचे आहेत आणि तो कॅल्क्युलेशन क्रिकेट मात्र इथून भोकरी संघ आता खेळण्याचा प्रयत्न करेल का. और योगी जी वैसे भी क्रिकेट में चीज़ें बदलने में समय नहीं लगता है. पेनल्टी मेड ओवर गेंदबाजी के लिए नरेश ठाकरे. पहली गेंद बैकफुट पे गए, फोर्स किया है, 4 रन. शुरुआत हो गई है. याच फटक्याची मात्र कुठेतरी भोकरी संघाला आवश्यकता होती आणि ती सुरुवात केलेली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. परेश पिसाल लग रहा है कि सेट होकर डगआउट से आए हैं. मुश्किल शॉट रहता है जब गेंद कमर के पास हो और आप बैकफुट पे जाकर गेंद को फोर्स करें. 11 गेंदे 32 रन. नरेश ठाकरे. क्रिकेट में वैसे भी चीजें बदलने में ज्यादा समय नहीं लगता है. कटर थी, पुल कर दिया है, खींच के मारा है. ओ माय गॉड, कैच पकड़ा लेकिन बाउंड्री से टकराए. खुद इशारा किया 6 रन का.
मौका भी दिया और छक्का भी दिया. या धावा मात्र कुठेतरी मात्र कदाचित महागात पडू शकतात टीम कलंबोलीला. पहिल्याच 2 चेंडूमध्ये 10 धावा जोडल्या गेल्या आणि असं वाटत की आता इथून परे जो आहे तो मात्र पिसालेला आहे. जसा समुद्र एखादा पिसळतोय खवलतोय त्या अनुषंगाने आता मात्र या ठिकाणी संपूर्ण राग व्यक्त करतोय. कमाल की बल्लेबाजी, पीसल की पलटवार. फिर हैमट किया है, कोई खिलाड़ी नहीं है, गेंद कवर बाउंड्री के बाहर, एक और चौका. दिस इज द क्लेवर बैटिंग एग्रेशन फ्रॉम परेश पिसाल. जखमेवरती आता मीठ चोलतं असंच म्हणावं लागेल. सातत्याने मोठे फटके आणि आतापर्यंत या षटकाचा विचार आपण केला तर 3 चेंडू मात्र गोलंदाज नरेशने हाताळले आणि तिन्ही चेंडूचं दर्शन सीमरेषेचं घडवलं आणि पहिल्या 3 चेंडू मात्र या ठिकाणी या ओव्हरचा विचार आपण केला तर तब्बल 14 धावा इथे जोडल्या गेल्या. देखिए क्रिकेट में चीजें बदलने में ज्यादा समय नहीं लगता है. बन गया मैच. बने रहिए हमारे साथ आज से लेके 8 तारीख तक प्रिंस मूवीज पे. ये अच्छी गेंद थी लेकिन गैप में ट्रेवल हो रही है. तेज आउटफील्ड है, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी पहुंच रहे हैं लेकिन दोनों की मेहनत रहेगा. गेंद बाउंड्री के बाहर. वाह, चौके पे चौकावर गेंदबाज हो गए हक्का बक्का. 9 मध्ये 22 ची गरज होती, त्यामध्ये अजूनही 4 धावा आता मात्र आपण लेस करू आणि त्या मात्र समीकरणाकडे लक्ष वेधलं तर 8 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि 8 बॉलमध्ये आता मात्र या ठिकाणी विजयासाठी 18 धावींची गरज. आणि जशाप्रमाणे इथे चौकार येत आहेत आता मात्र उमेशजी कथोरे उर्फ कुकाबाई यांच्या चेहऱ्यावरती थोडी का होईना स्मिथ स्माइल आलेली आहे. क्रिकेट में चीजें कितने जल्दी बदलती है और बल्लेबाज को देखिए किस्मत भी लाए. जब आपकी चलती है ना तो हथेली पे मोमबत्ती जलती है. यही तो नाम क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेने का भरलेला आहे त्याचं प्रत्यक्ष उदाहरण या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नरेश ठाकरे बैकफुट पे गए, फोर्स किया है, फील्डर मौजूद है लॉन्ग ऑन पे. 1 रन, गेंदे बची है 7 और रन चाहिए 17. व्हाट अ मैच. पहला ही मुकाबला बहुत ही संगीन भी होता हुआ और बहुत ही रंगीन भी. निश्चितपणे अगदी क्लायमॅक्स वाढला या सामन्यामध्ये, रंगत वाढलेली आहे. नरेश ठाकरे उछाला है तारामंडल में. असं म्हणायला हरकत नाहीये, परंतु या षटकाचा आपण विचार केला तर नरेश ठाकरे आय थिंक डी मार्ट शॉपिंग सेंटर मध्ये पाहायला मिळाले. तब्बल 25 धावा त्याने खर्च केल्या. 38 धाब्यांची आवश्यकता होती 12 चेंडू मध्ये आणि त्या मात्र समीकरण असेल 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी या ठिकाणी 11 धाब्यांची मैच गरज. खत्म नहीं हुआ है, किनारे पे कई टीमें डूबी है. 6-11. साहिल ये बताइए मैच बराबर छूटा तो क्या. चेसिंग कंपलसरी यानी आपने स्कोर लेवल किया तो कम पानी वाली मौत. आणि आपण अनेकदा बावीसर पाहिलेले की एखादा संघ विजयाच्या छायेमध्ये असतो तो संघ सुद्धा मात्र कधी कधी पराभवाच्या छायेमध्ये येतो असतो. आणि त्याप्रमाणे आता इथे मात्र कलंबोली संघ या शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र या सामन्यामध्ये वापसी करण्याचा प्रयत्न करणार का. 6 चेंडू तुम्हाला मात्र या ठिकाणी चांगले हाता लावावे लागतील. 6 बॉलमध्ये तुम्हाला 11 धावांचं संरक्षण मात्र या ठिकाणी करायचं आहे. तो संरक्षण मात्र इथे केला जाणार का. सध्या आपण पाहतो टीम मीटिंग सुरू आहे की कुठल्या गोलंदाजाकडे चेंडू सोपवायचा आणि अखेर सर्व टीम मीटिंग मध्ये चर्चा झाल्यानंतर गोलंदाज शेवटच्या ओव्हरसाठी संकेत ढोलेच्या हातामध्ये चेंडू आता सोपवलाय आणि आता मात्र काय संकेत देणार आपल्या संघासाठी. एक बात है कि इस साल पीटीसी में बहुत कट टू कट मैचेस हो रहे हैं. कोण किसको कभी पटक देगा मालूम नहीं है. एग्जैक्टली. 6 बॉल विजयासाठी या ठिकाणी 11 धावीची गरज. पहिला बॉल कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु अगदी ऑस्ट्रमच्या भरपूर बाहेरून चाललाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव खर्च केली, यालाच म्हणता प्रेशर. बचना होगा क्योंकि क्रिकेट में डट के मुकाबला करना होगा. जो डर गया मानो घर गया. 6 बॉल 10 ची
अगदी ऑफस्टम बाहेर निघाला आणि आय थिंक लगभग चेंडू जर आपण पाहिलं तर इष्टांच्या डोक्यावरून फ्लाय झालाय. मॅच मध्ये गोलंदाज कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो संकेत. बॉल टर्न इक्वेशन 4 बॉल आणि विजयासाठी 4 धाब्यांची गरज. एखादा डॉट बॉल एखादी विकेट जर इथे आली तर मॅच मध्ये रंगत वाढू शकेल आणि तो आय थिंक बॅटची वर्षी काढा बँच्या माध्यमातून पास झाला. मेहनतीचा वाता मात्र या ठिकाणी पूर्णपणे या आमच्या लाडक्या आयोजकांना मात्र यश प्राप्त झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. पहिल्या चेंडूमध्ये आय थिंक या ठिकाणी पाहिल्या तर 7 धाबा इथे जोडल्या होत्या. 11ची गरज होती आणि आता मात्र येणाऱ्या 3 बॉल मध्ये विजयासाठी 4 धाब्यांची गरज. योगी 4 गेंदों में 15 रहना तो प्रेशर नहीं रहता है, 4 में 4 रहना बल्लेबाज कंफ्यूज होता है. और यहाँ पे 3 में 4 है. कुछ भी हो सकता है, एक टीम तो किनारे पे डूबेंगी. यस, नॉकआउट स्पर्धा आहे. जो संघ जिंकेल तो पुढे वाटचाल करेल आणि जो संघ पराभूत होणार त्याला तब्बल या स्पर्धेची वर्षभर वाट पाहावी लागणार. ओ कट करता प्रयत्न, अजून एक चांगला चेंडू, डॉट बॉल आणि या ठिकाणी आता पाहू शकाल कलंबोली संघ या मॅच मध्ये कमबॅक करत असताना. धन्यवाद. सन्मान्य देवदास पालवी साहेब कळंबोळी यांचं आगमन झालंय. सुस्वागतम. थँक्यू. लग रहा है कलम्बोली वालों ने आवाज सुनी कि उनके मुख्य अतिथि आ गए हैं. अब 2 गेंदे 4 रन. कितना रोमांचक ये खेल है, कितने जल्दी इसमें चीजें बदल रही है. 2 बॉल 3 ची गरज. कट करता प्रयत्न, परंतु पाहू शकाल गल्लीमध्ये फिल्डर तैनात आहेत. सिंगल धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली आणि आता मात्र सामना आला शेवटच्या बॉल वरती. शेवटचा चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 2-3 धावांची गरज. आणि जर सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. किसने सोचा था पहला ही मैच कट टू कट. 1 गेंद 3 रन, 2 बने तो कम पानी वाली मौत रहेंगी बल्लेबाजी वाली टीम की, और 3 बने तो धारे में बह जाएंगी कलम्बोली. व्हाट अ मैच. शेवटचा बॉल, शेवटच्या चेंडूमध्ये 3 धाब्यांची गरज. कल ढोंडा वडोली में 2 मर्तबा ओमकार तड़े ने गोल्डन 6 लगा भूमि 11 के. 1 मर्तबा 2 चाहिए थे, 1 मर्तबा 6 चाहिए थे. और यहाँ पर 3 चाहिए की इथे मात्र एखादा गोल्डन वर येणार की आपला सामना इथे मात्र जिंकून देणार. अक्षय समोर बॅट शिवा. एक विकेट. हा संकेत या. संकेत आणि नरेश ठाकरे दोघांनी या. सूरज पालवी साहेब कडून 500 रुपये आहेत दोघांसाठी. नरेश ठाकरे आणि संकेतसाठी. परत देवदास पालवी साहेब यांच्याकडून 1000 रुपये कळंबोलीसाठी. हाडलक भोकरी. आणि आता आपण सामनावीरचं पारितोषिक सुद्धा देणार आहोत. या मॅन ऑफ द मॅच संकेतनी यायचंय आणि सामनावीरचं पारितोषिक देण्यासाठी मंचावर आपण देणार आहोत. दानिश
उमेशभाई, सलीमभाई आणि मनोजभाई यांच्या हस्ते पारितोषिक आपण देणार आहोत. सुरत पालवी साहेब यांचा